हा रोल सागरचा नाही आहे, पण सागरनी तो रोल माझा आहे हे कसं दाखवलं आहे हे नाटक पहा म्हणजे तुम्हाला कळेल. नमस्कार. मी आत्ताच एक नाटक पाहिलं, इशारो इशारो में. नाटकाच्या नावातच गंमत आहे आणि अर्थात सागर आहे, संपूर्ण टीम आमचा उमेश आहे. म्हटलं काय नवीन असेल नाटक म्हणून पाहायला आलो मी आणि माझी बायको. नाटक पाहिलं. मी काही गोष्टी डोक्यात ठेवून आलो होतो या नाटकाला, पण त्या पलीकडे जाऊन हे नाटक एन्जॉय करताना आपल्यापर्यंत एक त्यांची गोष्ट, छान अशी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवतो. नाटकातलं लिखाण, हा नाटकाचा प्लॉट हा अतिशय उत्तम आहे. मला खूप प्लॉट हा आवडला. मुळात नाटकाचं लिखाण आवडलं, डिरेक्शन आहे चांगलं, सेट चांगलं आहे, राहुल रानडेचं म्युझिक चांगलं आहे. आता राहिला प्रश्न कलाकारांचा. उमेश आहे आमचा, उमेश जगताप. त्याने धमाल केली या नाटकात. करेक्ट बेरिंग पकडलं आहे, करेक्ट त्याने त्याचं चाबूक काम केलं आहे. नंतर शशिकांत म्हणून आहे, ती मुलगी आहे संजना म्हणून, ती आहे ज्या ह्या नाटकातलं मेन रोल करते. एक छोटा मुलगा आहे. आणि मग ह्याच्यावर सागर कारंडे. सागरचे मी बरेच चला हवामध्ये बरेच कार्यक्रम त्याचे पाहिले. तो जर नुसतं उभा राहिला तरी मला हसू येतं. आम्ही नेहमी म्हणायचो की मिस्टर बीन आहे सागर म्हणजे. पण सागरने हे नाटक घेणं, असा रोल करणं म्हणजे खरंच डेअरिंगचं काम आहे. कारण हा रोल सागरचा नाही आहे, पण सागरनी तो रोल माझा आहे हे कसं दाखवलं आहे हे नाटक पहा म्हणजे तुम्हाला कळेल. कारण कुठेही सागरचा चला होय त्यामधला कुठलाही पार्ट इथे दिसत नाही आपल्याला. सुरुवातीला तर मला कळलं रे सागर आला. 1-2-3 लाफ्टर गेल्यानंतर मी नकळत त्या गोष्टीच्या प्रेमात पडलो आणि मग ती गोष्ट ज्या पद्धतीने खुलत गेली त्यात मात्र मी अडकत गेलो, इन्वॉल्व होत गेलो आणि ट्रिमंडस काम केलं आहे सागरने. नुसतंच विनोदी ॲक्टर आहे तर नाही आहे, तर मला असं वाटतं की परिपूर्ण ॲक्टर आहे आमचा सागर आणि त्याने खूप छान भूमिका वठवली आहे. तुम्ही हे मी जास्त का बोलतो, हे नाटक पाहिल्यावर तुम्हाला कळेल मी अशा पद्धतीने का बोलतो आहे. नॉनस्टॉप एनर्जी, खूप छान इमोशन्स. काही काही क्षणाला नकळत डोळ्यात पाणी पण भरतं आपल्या, नकळत त्या कॅरेक्टरचा, त्या संपूर्ण टीमचा हेवा वाटतो. अर्थात हे प्लॉट चांगलं असल्यामुळे ही गंमत अनुभवायला मिळते. त्यामुळे मी फार काही नाटकाबद्दल बोलणार नाही, कारण मी विषय जर सांगत बसलो तर घोळ होईल. तर मग मी एवढंच सांगेन, इशारो इशारोमध्ये या नाटक पहा, एन्जॉय करा. धन्यवाद.